चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेक्स्टबुकमधील शेवटचा म्हणजे क्रमांक 10चा प्रॉब्लेम सोडविणार आहोत। प्रॉब्लेम आहे 62 पेज नंबरवर 62। अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे। क्षिप्रा अँड मनीषा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशियो in their capital ratio. You are required to prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. आपल्याला पुन्हा फायनल अकाउंट्स, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असं तयार करायला सांगितले। शेवटच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। ट्रायल बॅलन्समधील ॲडजस्टमेंट असलेल्या पदाला टिक मार्क करून घ्या। अशी पदं आहेत सन्ड्री डेटार्स, परचेसेस, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, वेजेस, सॅलरीज, बिल्डिंग आणि सेल्स। अशा प्रकारे ॲडजस्टमेंट आहेत। आणि आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करूया। चला तर मग सन्ड्री डेटार्स ही आपली ॲसेट आहे। बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ठेवायचं आहे। बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला काही फिक्स्ड ॲसेटसाठी जागा सोडून मग खाली घ्यायचं आपल्याला सन्ड्री डेटार्स। ते आहेत 28,000, 28,000। यावर ॲडजस्टमेंट आहे। इनर कॉलमला रक्कम ठेवा, एक ओळ सोडा। पुढे चला परचेसेस। परचेसेस येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। वर एक ओळ जागा सोडा ओपनिंग स्टॉकसाठी आणि खाली लिहा टू परचेसेस। परचेसेस आहेत 55,000। याला ॲडजस्टमेंट आहे, एक ओळ जागा सोडा। नेक्स्ट फर्निचर ही देखील आपली ॲसेट आहे। ॲसेट साईडला घ्या फर्निचर। फर्निचर रुपीज 38,500 इनर कॉलम। नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी, इट इज ऑल्सो असेट, म्हणून असेट साईडला घ्या प्लांट अँड मशिनरी P&M। हे आहे 60,000। यावर दोन ॲडजस्टमेंट आहेत, दोन ओळी जागा सोडा। नेक्स्ट वेजेस। वेजेस हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचा आयटम आहे, टू वेजेस। आणि वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलमला रक्कम 800। नेक्स्ट आहे सॅलरी। सॅलरी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फर्स्ट आयटम आहे, म्हणून तो लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी रुपीज 3,500 इनर कॉलमला ॲडजस्टमेंट आहे यावर। नेक्स्ट आहे डिस्काउंट। डिस्काउंट हे डेबिट साईडचे डिस्काउंट आहे, म्हणजे आपण दिलेले डिस्काउंट आहे, आपल्यासाठी लॉस आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला डिस्काउंट रुपीज 800। नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल। हे बिल्स रिसिवेबल आपली ॲसेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल। हे आहेत 14,400, 14,400। याला प्राप्य विपत्र म्हणतात मराठीमधून।
नेक्स्ट आहे कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कॅरेज आउटवर्ड ₹1000. नेक्स्ट आहे पोस्टेज. हे आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचाच आहे. पोस्टेज ₹500. नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न हे सेल्समधून मायनस करायचे असतात आणि आपले सेल्स येतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. असं प्रथम लिहून घेऊया आपण, बाय सेल्स आणि मग मायनस रिटर्न्स. हे रिटर्न्स आहेत 500. नेक्स्ट कॅश इन हँड. हे आपले ॲसेट आहे. ॲसेट साईडला घेऊ कॅश इन हँड. $4000. नेक्स्ट कॅश ॲट बँक. $47,000. 47,000 ही आपली ॲसेट. इन्शुरन्स एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इन्शुरन्स ₹2,000. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला फर्स्ट आयटम टू ओपनिंग स्टॉक ₹17,800. 17,800. नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रेड एक्सपेन्सेस ₹1,500. नेक्स्ट वेअरहाऊस रेंट. प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट वेअरहाऊस रेंट $2,500. नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट. हेही पद प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडचं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट 1,000. नेक्स्ट आहे बिल्डिंग. ही आपली ॲसेट आहे. ॲसेट साईडला लिहा बिल्डिंग. बिल्डिंग आहे 20,000. 20,000. इनर कॉलमला ठेवा, ॲडजस्टमेंट आहे. आता क्रेडिट साईड पाहूया. डेबिट साईडचे आयटम संपलेले आहेत. क्रेडिट साईड फर्स्ट आयटम आहे सेल्स. सेल्स आहेत 1,20,000. 1,20,000 मधून 500 गेले. 1,19,500. यावर आणखी एक ॲडजस्टमेंट आहे, म्हणून पुन्हा रक्कम ही इनर कॉलमलाच ठेवा. रेंट हे क्रेडिट साईडचं रेंट आहे, म्हणजे आपल्याला प्राप्त झालेलं भाडं आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेंट 1,800. सन्ड्री क्रेडिटार्स ही आपली लायबिलिटी आहे, म्हणून लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटार्स. हे आहेत 38,500. परचेस रिटर्न
परचेस रिटर्न हे परचेसमधून मायनस करा, मायनस रिटर्न. परचेस रिटर्न आहेत 1000. बाहेर परचेसेस येतील 54,000. 55,000मधून 1,000 गेले, 54,000 राहिले. नेक्स्ट आहे डिस्काउंट. क्रेडिट डिस्काउंट आहे, आपल्याला फायदा आहे. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला डिस्काउंट. मिळालेलं डिस्काउंट आहे 500 रुपये. नेक्स्ट बिल्स पेएबल. बिल्स पेएबल आपली लायबिलिटी आहे, म्हणून लायबिलिटी साईडला सन्डे क्रेडिटर्सच्या खाली लिहा बिल्स पेएबल. $9,000. आणि आता कॅपिटल्स. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कॅपिटल्स हे फिक्स्ड कॅपिटल मेथडप्रमाणे दिलेलं आहे. म्हणजे फिक्स्डमध्ये मुख्य कॅपिटल आणि मग करंट कॅपिटल अशा प्रकारे दिलं जातं. अशा वेळेला आपण मेन कॅपिटल आहे ते सरळ आउटर कॉलमला घेतो आणि कॅपिटल संबंधीचे जे इतर ट्रान्झॅक्शन्स आहेत, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ड्रॉविंग्ज, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, सॅलरी टू पार्टनर्स, कमिशन टू पार्टनर्स इत्यादी जे व्यवहार आहेत ते सर्व करंट अकाउंटवर आपल्याला करायचे आहेत. म्हणून सर्वप्रथम मुख्य कॅपिटल आपण बाहेर घेऊन टाकू. कॅपिटल क्षिप्रा आणि मनीषा. क्षिप्राचं कॅपिटल आहे 90,000 आणि मनीषाचं आहे 30,000. आणि यानंतर त्यांचे करंट अकाउंट इथे घेऊ आपण. करंट अकाउंट क्षिप्रा, दोन ओळी सोडून पुन्हा मनीषा. क्षिप्राचं कॅपिटल करंट कॅपिटल बॅलन्स आहे 5,000 आणि मनीषाचं करंट अकाउंटचं बॅलन्स आहे 3,000. अशा रीतीने आपलं ट्रायल बॅलन्स संपलेलं आहे. आता एक एक ॲडजस्टमेंट आपण विचारात घेऊया. पहिले ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वाज ॲट ₹37,000. क्लोजिंग स्टॉक हा 37,000चा आहे. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. म्हणून लिहा बाय क्लोजिंग स्टॉक $37,000. इकडं असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 37,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आपली सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ 2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018 रोजी एक यंत्रसामग्री विकलेली आहे, मशिनरी विकलेली आहे आणि तिचं व्हॅल्यू आहे 2,000. ही विकलेली मशिनरी मुख्य मशिनरीमधून कमी होऊन जाणार, म्हणून असेट साईडला आपण जे प्लांट अँड मशिनरी दिलेली आहे त्यामधून हे 2,000 वजा करून टाकायचे, कारण विकल्यामुळे आपली यंत्रसामग्री कमी होणार. दुसरा इफेक्ट आहे ही विक्री सामान्य विक्री समजून आपल्या सेल्समध्ये समाविष्ट झालेली आहे, म्हणून सेल्समधून हे वजा करून टाकायचे, कारण ही सामान्य विक्री नसून ॲसेटची विक्री आहे आणि ॲसेटची विक्री ही सामान्य विक्री समजली जात नाही, म्हणून तिथूनही वजा करून टाकायचं. याचा अर्थ दोन इफेक्ट, सेल्समधूनही वजा आणि प्लांट अँड मशिनरीमधूनही वजा करायचे आहे. म्हणून पहा लेस मशिनरी ₹2,000. आता आपले
ओरिजिनल सेल येतील 1,17,500, 1,70,500. तसंच प्लांट अँड मशिनरीमधूनही वजा करून टाका. मायनस सोल्ड 2,000. आता आपल्याकडे उरली जी मशिनरी आहे तिचं व्हॅल्यू आहे 58,000, 58,000 व्हॅल्यू राहिलं त्याचं. नंतर डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड असेट्स ॲट 5%. आपल्याला इथं डेप्रिशिएशन नेमक्या कोणत्या असेटवर किती आकारायचं सांगितलं नाही. फिक्स्ड असेट, सगळ्या फिक्स्ड असेटवर 5% सांगितलेलं आहे. आपल्याकडे फिक्स्ड असेट कोणत्या कोणत्या आहेत? फर्निचर आहे, प्लांट अँड मशिनरी आहे आणि बिल्डिंग आहे. या 3 फिक्स्ड असेट आहेत. या तिन्हीवरही 5% आपल्याला डेप्रिशिएशन आकारायचं आहे. तर नंबर 1 पहा आता. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. फर्निचर डेप्रिशिएशन 38,500 इंटू 5% डिवायडेड बाय 100. कॅल्क्युलेशन करून घ्या सर. 5 आणि 385चा गुणाकार करूया. 5 5 25ला 5 हातचे आले 2, 85 40 आणि 2, 42ला 2 हातचे 4, 5 तिरक 15 आणि 4 19. हे 1,925 आपल्या फर्निचरवर डेप्रिशिएशन आलं. फर्निचरमधून लगेच वजा करून टाका. DP 1,925 मायनस करून घ्या लगेच. 10मधून 5 गेले 5 राहिले, 9मधून 2 गेले 7 राहिले, 14मधून 9 गेले 5 राहिले आणि इकडं राहतात 7. 7मधून 1 गेलं 6 राहिले. 36,575, 36,575. आता हे डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण लिहू टू डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन पहिला आहे फर्निचर. हे फर्निचरवर 1,925, 1,925. नेक्स्ट आपल्या प्लांट अँड मशिनरीवर 5%. नंबर 2 DP ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी आपली आहे 58,000ची. 58,000वर 5%. कॅल्क्युलेशन करून घ्या. 5 0 0, 85 40ला 0 हातचे 4, 5 5 25 आणि 4 29. हे 2,900. 2,900 प्लांट अँड मशिनरीमधून मायनस करा. मायनस DP 2,900, 2,900 वजा करून घ्या. 10मधून 9 गेले 1 राहिलं, 7मधून 2 गेले 5 राहिले आणि 5 असे 5. 55,100. हे डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. याचा दुसरा इफेक्ट प्लांट अँड मशिनरी. $2,900, 2,900. आता तिसरी फिक्स्ड असेट आहे आपली बिल्डिंग. त्यावर 5% आकारायचं आहे. नंबर 3 DP ऑन बिल्डिंग. बिल्डिंगची किंमत आहे आपल्या 20,000. 20,000 गुणिले 5 भागिले 100. कॅल्क्युलेशन करून घ्या. 5 दुगुणी 10.
आपल्या बिल्डिंगवर 1000 डेप्रिशिएशन मायनस करून घ्या, मायनस DP 1000. आउटर कॉलमला येईल 19,000 हे डेप्रिशिएशन पुन्हा प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला बिल्डिंग 1000. या तिन्हीची बेरीज करून आता बाहेर घेऊन टाका. 9 दुगणे 18 ला 8 हातच्या 1 2 2 4 आणि 5 5,825 टोटल डेप्रिशिएशन आपलं फिक्स्ड असेटवरचं झालं. ॲडजस्टमेंट नंबर 3 अशा प्रकारे झालेली आहे. नंतर ॲडजस्टमेंट नंबर 4, ईच पार्टनर इज एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. प्रत्येक भागीदाराला 1% ग्रॉस प्रॉफिटच्या 1% कमिशन देण्याचा भागीदारी संस्थेनं ठरविलेलं आहे. म्हणजे त्यांना अधिकार आहे, ग्रॉस प्रॉफिटवर 1% कमिशन घेण्याचा अधिकार आहे. जेव्हा आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू त्यावेळेला ग्रॉस प्रॉफिट येतो आणि मग तेव्हा आपण त्या कमिशनचं कॅल्क्युलेशन करूया. आता पुढे पाहू. अँड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5%. पुन्हा आणखी त्यांच्या कॅपिटलवर 5% इंटरेस्ट देखील देण्याचं फर्मनं ठरवलेलं आहे. त्या इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आपण करूया. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल पहिले आहे क्षिप्रा. क्षिप्राचं कॅपिटल आहे 90,000. यावर आपल्याला आकारायचं आहे 5%. इंटरेस्टचा रेट आहे 5%. कॅल्क्युलेशन अशा प्रकारे करून घ्या. 9×5 = 45. 4,500 हे क्षिप्रासाठी आलेलं आहे. आता मनीषाचं कॅपिटल आहे 30,000. 30,000 30,000 × 5/100 इज इक्वल टू 3×5 = 15. 1,500 असं इंटरेस्ट आलं. तर दोघीचं मिळून याचे 2 इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि त्यांच्या करंट अकाउंटला ॲड करायचं आहे. म्हणून प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्षिप्रा 4,500 आणि मनीषा 1,500. दोघांच्या इंटरेस्टची बेरीज येते 0 0 0 5 आणि 1 6 6,000. त्यांच्या करंट कॅपिटल अकाउंटमध्ये आपण ॲड करूया. ॲड इंटरेस्ट हे 4,500 आणि मनीषाचं इंटरेस्ट आहे 1,500. हे झाले इंटरेस्टचे 2 इफेक्ट. यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 5, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹200 अँड सॅलरी ₹500. वेजेस आउटस्टँडिंग आहे 200च्या आणि सॅलरी आउटस्टँडिंग आहे 500च्या. हे वेजेस आणि सॅलरीमध्ये त्यांची रक्कम ॲड करायची आणि आउटस्टँडिंग असल्यामुळं आपला खर्च वाढतो म्हणून त्या खर्चात अधिक करायचं आणि देणं आहे म्हणून लायबिलिटी साईडला घेऊन टाकायचं. दोन्हीही पदं. फर्स्ट इफेक्ट आहे त्या पदामध्ये अधिक, वेजेसमध्ये प्लस ड्यू 200 बाहेर येईल 1,000. सॅलरीमध्ये देखील तसंच ॲड ड्यू ₹500. आउटर कॉलमला येईल हे 4,000. दोन्हीचा दुसरा इफेक्ट आहे लायबिलिटी साईडला.
आउटस्टँडिंग wages rupees 200 and outstanding salaries rupees 500. And last adjustment आहे create provision for doubtful debts at 3% on sundry debtors. डेटार्सवर आपल्याला 3% RDD चार्ज करायचा आहे, तो RDD चार्ज करा. नंबर 5 रिझर्व फॉर डाउटफुल डेट ऑन डेटार्स. आपले डेटर्स आहेत 28,000 28,000. त्यावर 3% आपल्याला RDD चार्ज करायचं आहे. 3/100 कॅल्क्युलेशन करून घ्या आणि 3 याला गुणाकार करा. 300 3 8 24 ला 4 हाचे 2 3 दुगुणी 6 2 8 840 RDD आला. तो RDD सन्ड्री डेटार्समधून वजा करून घ्या. मायनस RDD 840 मायनस करून बाहेर घेऊन टाका. आता रक्कम 0. 10 मधून 4 गेले 6 राहिले. 9 मधून 8 गेलं 1 राहिलं 27. 27,160. आता हा RDD प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD 840. अशा प्रकारे आपल्या या ॲडजस्टमेंट सर्व संपलेले आहेत. एक ॲडजस्टमेंट राहिलेली आहे, ती म्हणजे ईच पार्टनर इज एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 1% ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटवर काढायचं आपल्याला कमिशन आहे, ते ग्रॉस प्रॉफिट काढल्यावर आपण चार्ज करूया. चला आता आपण ट्रेडिंग अकाउंट बंद करूया. प्रथम 005 7 आणि 7 14 ला 4 हातच्या 1 1 आणि 2 आणि 3 5 1,54,500 1,54,500. या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटच्या सर्व आयटमची बेरीज करून घ्या. सात आणि 4 11 आणि 12 ला 2 हातच्या 1 1 आणि 1 2 आणि 5 7 हे 72,800 बेरीज झाली. ही 1,54,500 मधून वजा करा, आपल्याला लक्षात येईल. आता 0 0 15 मधून 8 गेले 7 राहिले, इथं राहिले 3 3 मधून 2 गेलं 1 राहिलं, 15 मधून 7 गेले 8 राहिले. हे आपलं 81,700 ग्रॉस प्रॉफिट आला. 81,700 टू ग्रॉस प्रॉफिट. हा लगेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करून घ्या. ग्रॉस प्रॉफिट 81,700. आता आपल्याला ग्रॉस प्रॉफिटवर प्रत्येक पार्टनरला 1% कमिशन द्यायचं ठरवलेलं आहे. आता शेवटची ॲडजस्टमेंट ही आपली कमिशन
टू पार्टनर 1% द्यायचा आहे. क्षिप्राला 81,700 गुणिले 1/100 बरोबर 817. आणि मनीषा दोघींनाही 1% द्यायचं ठरवलेलं आहे त्यांनी. 81,700च्या 1% बरोबर 817. हे कमिशन पार्टनरशिपसाठी खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊन टाका. टू कमिशन टू पार्टनर पहिले आहे क्षिप्रा 817, मनीषा 817. दोन्हीची बेरीज करून बाहेर घेऊन टाकू. 7 आणि 7 14ला 4, आजच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 8 दोन्ही 16. 1634 अशा प्रकारे त्यांना कमिशन आलेलं आहे. आणि आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू आणि नेट प्रॉफिट काढू. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडची बेरीज जास्त येते म्हणून ती प्रथम करूया. 0 0 7 आणि 8 15 आणि 5 20ला 0, चे 2 2 आणि 2 4. 84,000 हे 84,000 इकडे लिहा. 84,000 84,000. या 84,000मधून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सर्व जे आयटम आहे त्या सर्वांची बेरीज वजा करायची आहे. तर ह्याची बेरीज आपण बाजूला करून घेऊया. 5 आणि 4 9, 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 2 आणि 4 6 आणि 3 9. पुन्हा 8 आणि 5 13, 13 आणि 5 18, 18 आणि 5 23, 23 आणि 8 31, 31 आणि 8 39, 39 आणि 6 45ला 5, हातच्याले 4, 4 आणि 4 8 9, 9 2 11 आणि 1 12, 2 13, 12 आणि 2 14 आणि 1 15, 15 आणि 5 20, 20 आणि 6 26, 26 आणि 1 27. 27,599 हे 84,000मधून वजा करा. ह्याच्याप्रमाणे वजा करून घ्या. 10मधून 9 गेलं 1 राहिलं. इथं राहिले 9 9 गेले 0. इथं राहिले 9मधून 5 गेले 4 राहिले. इथं राहिले 13, 13मधून 7 गेले 6 राहिले. इथं राहिले 7, 7मधून 2 गेले 5 राहिले. 56,401 हा आपला नेट प्रॉफिट आलेला आहे. 56,401 टू नेट प्रॉफिट. हा नेट प्रॉफिट आलेला आहे. आता नेट प्रॉफिट आपल्याला वाटून द्यायचं आहे. नेट प्रॉफिट कसा वाटून द्यायचा आहे ते सुरुवातीला त्यांनी प्रमाण दिलेलं आहे. पहा, क्षिप्रा अँड मनीषा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन देअर कॅपिटल रेशिओ. म्हणजे त्यांच्या भांडवलाच्या प्रमाणामध्ये आपल्याला नफा वाटून द्यायचा आहे. तर भांडवलाचं प्रमाण अगोदर आपण काढून घेऊया. भांडवलाचं प्रमाण पहा, आता इथं घेऊ. भांडवलाचं प्रमाण काढत असताना जेव्हा आपल्याला भांडवल दिलेलं असतं आणि भांडवलाच्या प्रमाणात नफा तोटा विभागण्यास सांगितलं जातं तेव्हा सरळ दोघांचंही भांडवलाचं मांडून घ्यायचं पद्धतशीर. 90,000 प्रमाण 30,000. आणि हे जेवढे शून्य आहे तेवढे कटवून टाकायचे. हे कटवले. आता प्रमाण आलं 9×3. याला संक्षिप्त रूप करून घ्यायचं. 3 त्रिक 9 आणि 3 एक 3. हे झालं प्रमाण. 3×1 प्रमाण. याला अपूर्णांकामध्ये जेव्हा आपण घेऊ तेव्हा 3/4 प्रमाण 1/4 असेल. कारण अपूर्णांकात काढत असताना दोन्ही प्रमाणाची बेरीज करून आलेली बेरीज त्याच्या छेदस्थानी ठेवत असतो तेव्हा हे आपल्याला विभागणी करायला सोपं जातं. आणि मग आता आपण डिस्ट्रीब्युशन करूया.
डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. पहा, पहिली क्षिप्रा. एकूण आपला नेट प्रॉफिट आहे 56,401. क्षिप्राचं प्रमाण आहे 3/4, 3/4. आता याला भागाकार करून घ्या. 4 × 4, हे 4 × 4, राहिलं 1 इकडं 16 झाले. 4 चौक 16, राहिलं 4, फक्त 4 × 4. पुन्हा शून्याला भाग जात नाही, 0 ठेवला. 1ला भाग जात नाही, 0 ठेवला. आणि मग घेतलं दशांश देऊन 4 दुगुणी 8 आणि 4 पंचे 20. असं 14,400.25. याला 3ने गुणाकार करून घ्या. 3 5 15ला 5, हातच्या 1, 3 दुगुणी 6 आणि 1 7, 3 0 0, 3 0 0, 3 चौक 12ला 2, हातच्याला 1, 3 चौक 12 आणि 1 13ला, 3 चौक 12 आणि 1 13ला, 3 हातच्याला 1, 3 1 3 आणि 1 4. हे 43,200 बरोबर आहे. पहा, 3 चौक 12ला 2, हातच्या 1, 3 चौक 12 आणि 1 13ला, 3 हातच्या 1, 3 1 3 1 4, 43,200 हे आलं क्षिप्राला. पुन्हा मनीषा. मनीषाला हे 56,401 पैकी 1/3, म्हणजे भागाकार केला पुन्हा 1/4, 1/4. 4ने भागाकार केला, पुन्हा तेवढाच भागाकार आला 14,400.25. 1ने भागाकार 1ने गुणाकार केला तर तेवढंच येणार 14,400.25. इथं दशांशपेक्षा जास्त असल्यामुळं आपण या क्षिप्राला 1 रुपया जास्त देऊ. इथं 201 असं करू आणि मग आपला नफा बरोबर येईल. पहा, 1 0 81 14,000 0 7. हां, 1 मिनटं, आपल्या या ठिकाणी चूक झालेली. इथं 4 1 पाहिजे. इथं 4 1 म्हणजे 1 पाहिजे, 1. आणि आपला गुणाकार या ठिकाणी चुकतोय. पहा कशा प्रकारे. आता पहा, 3 5 15ला 5, हातच्या 1, 3 दुगुणी 6 आणि 1 7, दशांश 3 0 0, 3 0 0, 3 1 3, 3 चौक 12ला 2, हातच्या 1, 3 1 3 1 4, असं 42,300. आणि इथं देखील असा हा 1च येतो भागाकार, म्हणजे पुन्हा 14,100.25. तर 1 रुपया इकडे जास्त देऊन टाकायचा, म्हणून आता येईल आपलं 1 0 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि 4 आणि 5, 56,401 अशा प्रकारची विभागणी आली आपली. आता हा जो नफा आहे त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲडिशन करून टाकायचा. हां, 1 मिनिट, आपण कमिशन यांचं कॅपिटलमध्ये ॲड केलं नाही. कमिशन घेऊन टाका. 817 आणि 817 ॲड कमिशन. 817 ॲड कमिशन 817. आणि आता नेट प्रॉफिट घ्या. नेट प्रॉफिट 42,301. 42,301. पुन्हा नेट प्रॉफिट आहे 14,100. 14,100. आणि आता त्यांचं काही ड्रॉइंग वगैरे काही दिलं नाही, बेरीज करून बाहेर घेऊन टाकायचं. त्यांचं कॅपिटल बॅलन्स, इंटरेस्ट, कमिशन आणि नेट प्रॉफिट हे 7 आणि 1 8, 81 8 आणि 5 13, 13 आणि 3 16ला 6, 1 1 आणि 5 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12ला 2, 1 4 आणि 1 5.
52,618 52,618 ही 707 हे 1,1 5 आणि 8 13 आणि 1 14ला 4 हातच्याला 1 1 आणि 3 4 4 आणि 1 5 5 आणि 4 9 आणि हे 19,417 अशा प्रकारे आपण त्यांच्या कॅपिटलची बेरीज करून घेतली, कॅपिटल बॅलन्स काढलं टोटल. आता बॅलन्स शीट टॅली करूया. 8 आणि 7 15ला 5 हातच्या 1 1 आणि 1 2 2 आणि 1 3 हे 3 6 4 10 10 आणि 5 15 15 आणि 2 17 आणि 5 22ला 2 हातच्या आले 2 2 आणि 2 4 4 आणि 9 13 13 आणि 8 21 21 आणि 9 30 30ला 0 हातचे 3 3 आणि 9 12 12 आणि 3 15 15 आणि 5 20 20 आणि 1 21 21 आणि 3 24 2,40,235. इकडची बेरीज करून घेऊया आपण लगेच. 5 7 आणि 6 13ला 3 हातच्या 1 1 आणि 5 6 6 आणि 1 7 7 आणि 1 8 8 आणि 4 12ला 2 हातच्या 1 7 आणि 5 12 12 आणि 9 21 21 आणि 7 28 28 आणि 4 32 32 आणि 4 36 36 आणि 7 43 आणि 7 50ला 0 हातच्या आले 5 5 आणि 3 8 8 आणि 5 13 13 आणि 1 14 14 आणि 2 16 16 आणि 1 17 17 आणि 4 21 21 आणि 3 24 2,40,235 2,40,235 अशा प्रकारे आपलं गणित टॅली झालेलं आहे. आता एक लक्षात ठेवा, आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिटमध्ये प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करत असताना इथं मात्र आपला भागाकार चुकला होता. अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात, म्हणून असं कॅल्क्युलेशन करत असताना मोठ्या काळजीपूर्वक आपण कॅल्क्युलेशन करत चला, कारण एखादी चूक आपला प्रॉब्लेम पूर्ण चुकू शकते आणि पुन्हा चूक शोधायची म्हटलं तर ती कुठं चुकलं आपल्याला कळत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, अशा कॅल्क्युलेशनच्या वेळेस काळजीपूर्वक गणित करायचं आहे. अशा रीतीने आपण शेवटचा प्रॉब्लेम टॅली केलेला आहे. आणखी जर काही इलुस्ट्रेशनमध्ये समजून सांगण्यासारखा ॲडजस्टमेंट आणि प्रॉब्लेम असेल तर त्यामधला एखादा प्रॉब्लेम घेऊ, अन्यथा आपण फायनल अकाउंट्समध्ये एवढ्या प्रॉब्लेमवर थांबूया.